दिवाळी पहाट आयोजित केली, मी त्यांना देखील शुभेच्छा देतो। आणि खास आपल्यामध्ये सिने अभिनेते महेश मांजरेकर यांचा आताच कुठला झाला आपला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा नवीन चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर येतोय। त्याचे सर्व महेश मांजरेकर यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी स्वागत करतो। आणि गाडी सुटली आहे, इकडे गाडीवाले माझा मला परत वरती जावं लागेल। आमदार आहेत, आमदार रवींद्र फाटक आहे, सर्वच मान्यवर आमच्या डोंगरेताई आहेत। सर्वांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची जाओ, आरोग्याची जाओ अशा मनापासून शुभेच्छा देतो। प्रचंड उत्साह आपण सगळीकडे पाहतोय, तरुणांमध्ये, युवकांमध्ये, ज्येष्ठांमध्ये, सगळीकडे दिवाळीचा आनंद लुटताना लोक दिसत आहेत। हे सण उत्सव, ही संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण करता। कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हे सण उत्सव परंपरा जोपासण्याचं आणि त्याचं स्वरूप वाढवण्याचं काम केलंय। आणि मग गोविंद असू द्या, दसरा असू द्या, नवरात्री असू द्या, दिवाळी असू द्या, सगळे सण मोठ्या दिमाखात उत्साहामध्ये आपण साजरे करतो। आपली संस्कृती, आपली परंपरा पुढे नेतो। या सणांच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात आणि सणाचा आनंद वाढवतात। आणि म्हणून इथं किती सुरसुऱ्या आल्या, लवंग्या आल्या तरी शिवसेनेचा आटम बॉम्बच भारी पडणार। ठाणे जिल्हा हा आनंद दिघे साहेबांचा बाले किल्ला आहे। त्यामुळे मी आपल्याला खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे। आणि सगळीकडे अशीच गर्दी ओसंडून वाहते आहे, पूर परिस्थिती आहे, डोळ्यात अश्रू आहे, ते पुसण्याचं काम आपण करतोय। शेतकऱ्यांना कधी आपलं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। आणि मगाशी तुम्ही म्हणाले हे लाडक्या बहिणी, या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून या एकनाथ शिंदेला ओळख मिळाली आहे, ती सगळ्यात मोठी आहे। आणि आता माझे लाडके भाचे पण आहे, लाडक्या भाच्या पण आहे। आणि म्हणून सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा। पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या सणांची आवश्यकता आहे। सण उत्सव साजरे करा, आनंदोत्सव करा आणि आपल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी त्यांच्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी प्रत्येकाने एक दिवा तरी लावा, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।